नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। तर उद्यापासून पीसीबीचे पेपर्स चालू होत आहेत 9 एप्रिल ते 17 एप्रिल आणि पीसीएमचे पेपर्स पुढे आहेत 19 एप्रिल ते 27 एप्रिल। तर आता उद्यापासून आपल्याला पेपरला जाताना काय काय सोबत घेऊन जायचंय, कोणत्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या आहेत, आपल्याकडे कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स सोबत असले पाहिजे की जेणेकरून आपल्याला एग्जाम सेंटरमध्ये एंट्री करताना कुठलीही अडचण येणार नाही, किंवा अजून कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत एक्झामला जाताना। तर याच सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ॲडमिट कार्डच्या 2-3 कॉपीज घेऊन जायच्या आहेत। 2-3 कॉपीज कशासाठी, तर मेन म्हणजे असं की एखादी कॉपी तुमची फाटली आहे, खराब झाली आहे, तर नको टेन्शन कोणत्या गोष्टीचं, एक बॅकअप म्हणून आपण 2-3 कॉपीज तरी सोबत ठेवल्या पाहिजे। असं गरजेचं नाही आहे की कलर प्रिंट घेऊन जा किंवा ब्लॅक अँड व्हाईट घेऊन जा, तुम्ही कोणतेही घेऊन जाऊ शकता, फक्त की 1-2 कॉपीज तरी ठेवा सोबत। त्याच सोबत तुम्हाला तिथे एक रिकामा ब्रॅकेट दिला असतो तुमच्या ॲडमिट कार्डवर, तुम्ही बघू शकता की तिथे तुम्हाला फोटोग्राफ चिटकवण्यासाठी जागा दिलेली असते। तर तिथे प्रत्येक ॲडमिट कार्डवर तुम्ही तो फोटोग्राफ चिटकून घेऊन जा, घरून जाताना साईन करायला असतं, तिथं साईन करून जा। आणि मेन म्हणजे असं आहे की तुम्ही जे फोटोग्राफ अपलोड केलेले आहेत, जो फोटोग्राफ तुमचा ॲक्च्युअलमध्ये आलेला आहे प्रिंट आउट होऊन हॉल तिकीटवर, तोच फोटोग्राफ परत खाली प्रिंट करा। असं नको व्हायला की दुसराच फोटोग्राफ लावताय, ते क्रॉस चेक करायला जरा कॉम्प्लिकेशन होतं, तुम्हाला पण अडचण येऊ शकते। सो बेटर आहे की जो फोटोग्राफ तुम्ही अपलोड केलाय तोच फोटोग्राफ तिथे पेस्ट केलेला असावा। व्हॅलिड आयडी प्रूफ घेऊन जायचे, ओरिजिनल। व्हॅलिड आयडी प्रूफ म्हणजे काय काय येते त्यामध्ये, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ओरिजिनल घेऊन जा, आणि एखादी झेरॉक्स पण सोबत असू द्या, जेणेकरून की बरं असतं काय हरवलं वगैरे तर झेरॉक्स पण काम येते, बट मेन म्हणजे ओरिजिनलच सोबत ठेवा। परत त्याचबरोबर येते की एक्स्ट्रा पासपोर्ट साईज फोटो इन केस ऑफ इमर्जन्सी। पासपोर्ट साईज जो फोटो तुम्ही अपलोड केले ते 1-2 सोबत असू द्या, की जर तुम्हाला तिथं काही अडचण आली आहे, तुमचे ते ॲडमिट कार्डवरची प्रिंट काहीतरी थोडीफार खराब झाली आहे, किंवा ते बोलले की हे नाही चालत दुसरं आणा, तर पासपोर्ट साईज फोटो चिटकवण्यासाठी ते उपयोगी येतील। त्यामुळे 1-2 एक्स्ट्राचे फोटोज पण सोबत असू द्या। आणि सोबत तुम्ही पिण्यासाठी फक्त ट्रान्सपरंट वॉटर बॉटल्स कॅरी करू शकता, स्टीलची किंवा ज्याच्यातून काही दिसत नाही अशा बॉटल्स अलाउड नाही आहे, तर शक्यतो ट्रान्सपरंटच बॉटल घेऊन जा। त्यानंतर पुढे आहे की तुम्हाला जायचं कसं आहे, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर विचार केला पाहिजे। सगळ्यात पहिले 1-2 दिवस अगोदर, किंवा ठीक आहे आता उद्याच पेपर आहे तर तुम्ही आजच तुमचं लोकेशन कुठे आले आहे, कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, तुमच्या घरापासून ते किती अंतरावर आहे, तुम्हाला किती वेळ लागेल जाण्यासाठी, या सगळ्या गोष्टींचा विचार करा। घरच्यांसोबत डिस्कस करा की आपल्याला कसं जायचंय, बसने जायचंय, गाडीने जायचंय, या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊनच निघा। कसल्याही प्रकारचं लेट व्हायला नको, त्यामुळं मॅक्सिमम ट्राय करा की आपण भरपूर वेळ अगोदर पोहोचू, 2-3 आवर्स तरी ॲटलिस्ट। दुसरा मेन म्हणजे की तुम्हाला मिनिमम 1.5 तास तरी तिथे पोहोचायचंच आहे। तुमची सकाळची शिफ्ट असू द्या किंवा दुपारची शिफ्ट असू द्या, ॲटलिस्ट 1 ते 1.5 तास अगोदर पोहोचायचं आहे। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅलिडेशन असतात, तुमचं चेकिंग केलं जातं, परत तुमचे ॲडमिट कार्ड चेक केलं जातं, तुमचे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट तुम्ही जे घेऊन आलाय ते चेक केलं जातं, प्रत्येक गोष्टीची चेकिंग असते। ॲटलिस्ट 200-300 मुलं सेंटरवर असतात, एवढ्या मुलांचं चेकिंग करायला वेळ जातो, तर त्यामुळे तुम्हाला लेट व्हायला नको, तो ॲटलिस्ट 1.5 तास तरी अगोदर जा। आणि गेल्यावर तुम्हाला अर्धा तास अगोदर तरी, हाफ ॲन आवर, तुम्हाला अर्धा तास अगोदर तरी तिथं कॉम्प्युटर स्क्रीन समोर बसवलं जातं। तर बसवलं जातं का असं, तर तुम्हाला त्या वेळेत काय करायचं आहे, ती इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात की काय प्रकारे कशा प्रकारे एक्झाम द्यायची, काय ते सगळे इन्स्ट्रक्शन्स प्रॉपर वाचून घ्या। तुमचा जो कॉम्प्युटर स्क्रीन आहे, माऊस आहे, कीबोर्ड आहे, या प्रत्येकाचं वर्किंग प्रॉपर होतंय का बघून घ्या। काय होतं की तुम्हाला क्लिक करताना कॉम्प्युटरचा माऊस यूज करून क्लिक करायचं आहे, तर तुमचा माऊस प्रॉपर वर्किंग असला पाहिजे, तुमचं स्क्रीन मध्ये मध्ये बंद नाही पडलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं चेकिंग करून घ्या। कीबोर्डचं पण वर्किंग तुम्हाला तुमचं पासवर्ड आयडी टाकताना बघता आलं पाहिजे की योग्य आहे की नाही, बरोबर वर्क होतंय का नाही। जर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अडचण येत असेल स्क्रीन किंवा माऊस रिगार्डेड, तर लगेच तुमच्या सुपरवायझर सोबत तिथं कॉन्टॅक्ट करायचा, त्यांना बोलवायचं की सर ही गोष्ट आहे, हे प्रॉपर वर्क होत नाहीये, ते तुम्हाला हेल्प करतील, गाईड करतील कशा प्रकारे, किंवा गरज पडली तर तुम्हाला तुमचा PC पण चेंज करून देऊ शकतील। तिसरा मेन विषय की काही जरी झालं, तुम्हाला कुठलीही अडचण पेपर चालू असताना, पेपर देण्या अगोदर येत असेल, तर कुठल्याही प्रकारचा संकोच न करता डायरेक्ट सुपरवायझर सोबत कनेक्ट करायचं, त्यांना विचारायचं की सर असं असं होतंय, काय करू काय नाही। तुम्हाला 180 मिनिट 3 तास टाइम असतो, 90 मिनिट्स फिजिक्स केमिस्ट्री, 90 मिनिट्स मॅथ्स किंवा बायोलॉजी, तुम्हाला पूर्ण वेळ 180 मिनिट्स बसणं गरजेचंच आहे।
असं नाही की माझा 2 तासात पेपर झाला आणि मी जातो आता, असं होणार नाही. सो 3 तास तुम्हाला बसणंच आहे. त्यामुळे त्याचं प्रिपरेशन ठेवा की 3 तास तुम्हाला कसं बसायचंय. 180 मिनिटचं डिवायडेशन होतं कसं, तर पहिले 90 मिनिट असतात ते फिजिक्स केमिस्ट्रीसाठी आणि पुढचे 90 जे असतात ते असतात मॅथ आणि बायोलॉजीसाठी. तर पहिल्या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही मॅथ्समध्ये जाऊ शकत नाही, कारण की मॅथ्सचा पेपर त्यावेळी लॉक केलेला असतो. पहिल्या 90 मिनिटांमध्ये तुम्ही ठरवू शकता, तुमची काही स्ट्रॅटेजी डिफाईन करा की पहिले केमिस्ट्री सॉल्व्ह करायचं की पहिले फिजिक्स सॉल्व्ह करायचं. त्यानुसार तुम्ही दोन्हीपैकी कोणतं पण एक सॉल्व्ह करू शकता. आणि त्यानंतरच्या 90 मिनिटमध्ये जर तुमचा PCM असेल तर मॅथ आणि PCB असेल तर बायोलॉजी, अशा प्रकारे तुम्ही पुढच्या सेक्शनमध्ये एंटर करू शकता. एकदा तुम्ही मॅथ्स किंवा बायोलॉजीमध्ये गेले तर तुम्हाला परत बॅक फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये येता येत नाही. सो पहिल्या 90 मिनिट्समध्ये प्रॉपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीच करून घ्या आणि पुढच्या 90 मिनिटांमध्ये मॅथ आणि बायोलॉजीसाठी लक्ष द्या. जर काही झालं तुमचं कॉम्प्युटर काही गोष्टींनी काही प्रॉब्लेम येतोय, काही फेल झालंय किंवा स्क्रीन प्रॉपर वर्क होत नाहीये, तर करायचं काय की पॅनिक होऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचा जर काही वेळ व्हायला गेला त्या सगळ्या गोष्टींमध्ये 10-15 मिनिट जर गेले, ते तुमचा पेपर ज्या पॉईंटला थांबलाय त्याच टायमिंग पासून परत चालू करून देतात. त्यामुळे टेन्शन घेऊ नका की दादा मध्येच पेपर थांबलाय, आता माझा टाइम व्हायला जाईल, हे होईल ते होईल. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सुपरवायझरला बोलवायचं, त्याला सांगायचं की काहीतरी झालंय आणि तो त्याच्या प्रकारे प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करून देईल. मेन गोष्ट अशी की ते जे वायरिंग असतात खाली केबल्स वगैरे लावलेले कॉम्प्युटर्सचे, त्यापासून थोडं एक सेफ डिस्टन्स ठेवून बसायचंय, जेणेकरून तुमचा त्याला धक्का लागून ते वायर्स वगैरे निघणार नाही किंवा तुमचं PC चालू रनिंग मध्ये बंद पडणार नाही. पुढचा पॉईंट असा की तुम्ही जेव्हा तुमचा एक्झाम संपते, तुम्ही जेव्हा निघून जातात त्यावेळेस प्रॉपर चेक करा की तुमचा एक्झाम सबमिट झाली आहे की नाही. तिथे तुम्हाला डिस्प्ले होईल की थँक्यू फॉर सक्सेसफुली सबमिट ऑफ युअर एक्झाम किंवा अजून काही, तर ते चेक करा. असं जर काही येत नसेल किंवा अजून पण तुम्ही त्या क्वेश्चन्सच्या स्क्रीनवर असाल तरी सुद्धा तुम्ही सुपरवायझरसोबत कॉन्टॅक्ट करून एक्झाम संपली का नाही याची खात्री करून घ्या. एक्झाम संपल्याची खात्री होत नाही तोपर्यंत आपला डेस्क सोडायचा नाही. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स काय घेऊन जायचे, कसं काय करायचं, सगळ्या गोष्टी कळलेल्याच आहेत. तर राहिला विषय ड्रेस कोडचा, तर शक्यतो ट्राय करा की नॉर्मल ड्रेस, टी-शर्ट पॅन्ट्स वगैरे मुलींनी पण नॉर्मल ड्रेस वगैरे घाला. मेन म्हणजे की कुठल्याही प्रकारचे चेन्स किंवा मेटल्सच्या वस्तू घालू नका, ब्रेसलेट घालू नका, स्मार्ट वॉच घालून जाऊ नका. इवन अॅनालॉग वॉचला पण काही ठिकाणी स्ट्रिक्ट असतं की नाही, कोणत्याच प्रकारचे वॉच अलाउड नाही आहेत. तो शक्यतो घेऊनच जाऊ नका की तुम्हाला ते परत कुठे ठेवायचं असा प्रॉब्लेम होईल. कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अलाउड नाही आहेत. आणि कसं असतं की बाहेर सेंटरच्या तिथं जागा नसते प्रॉपर, तर तुमच्या सोबत जे आलेलं असेल त्याच्याकडेच देऊन ठेवा. तुमचा मोबाईल असेल, वॉच असेल, बॅग असेल, फक्त एक नॉर्मल बॉल पेन, आपले रिलेटेड डॉक्युमेंट्स, ॲडमिट कार्ड, आधार कार्ड, एवढ्याच गोष्टी सोबत घेऊन जा. बाकीच्या गोष्टी घेऊन जाऊ नका. त्याचबरोबर की फुटवेअरमध्ये काय वेअर करायचं आहे, तर शक्यतो सँडल्स, चप्पल्स ठेवा. शूज घालणं शक्यतो टाळा. काही सेंटर्सला नाही अलाउड करत, बाहेर काढून ठेवायला लावतात. तर बाकीच्या कोणत्याच गोष्टींना नको इश्यू व्हायला, त्यामुळे बेटर आहे की सरळ नॉर्मल ड्रेस आणि स्लीपर्स किंवा चप्पल, सँडल्स घालून जा. आता राहिला विषय की एक्झाम कशी द्यायची, काय द्यायचंय, काय होईल, अवघड आलं तर काय, सोपं आलं तर काय, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. प्रॉपर तुम्ही जो अभ्यास केलाय तेवढ्याच गोष्टींवर फोकस व्हा. काय होईल, जेवढ्या गोष्टी येतात तेवढ्या प्रॉपर सॉल्व्ह करून घ्या. ज्या गोष्टी नाही येते त्याचा थोडाफार अंदाज लावा की काय आठवतंय काय नाही, सिमिलर गोष्टी, आणि अशा प्रकारे एक्झाम देता येईल तुम्हाला याचा विचार करा. तर राहिले काही मुलं की जे विचार करून ठेवला असेल की मी काय करतो, मी आता थोड्याशा 1-2 फॉर्म्युलासचे चीट्स घेऊन जातो किंवा थोडंफार लिहून घेऊन जातो, किंवा मी काय करतो असं बसल्या जागेवर आहे ना, मागच्या इकडचं बघतो, तिकडच्याच बघतो. अशा कुठल्याही गोष्टी तिथं होत नाहीत. असा काही तुमच्या डोक्यात असेल तर ते आत्ताच काढून टाका. तुमची एंटर करताना प्रॉपर चेकिंग होते. तुमच्याकडे काही मेटलची वस्तू आहे का, तुमच्याकडे काही चीट्स आहे का, याची सगळ्या गोष्टींची चेकिंग होते. परत की मी कंपार्टमेंटमध्ये बघूला असं करल तसं करल, प्रत्येक सायमल्टेनियस शेजारील मुलाच्या मध्ये एक प्रॉपर कंपार्टमेंट असतं की त्याला फक्त त्याच स्क्रीन दिसेल, आजूबाजूचं दिसणार नाही. तुम्ही जर असा विचार केला की मी थोडं मागं सर्कल आणि शेजारच्याचं बघल, असं काही करताना जर तुम्हाला सुपरवायझरनी पकडलं तर डिस्क्वालिफाय सुद्धा होऊ शकता. CT सेंटरमधून सुद्धा तुम्हाला काढून दिलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन तुम्ही एक्झामला गेल्यावर करायचं नाहीये. आणि बस बाय चान्स समजा तुम्ही बघितलंच आहे की मी दिसतोय, सुपरवायझर दिसत नाही, मी बघतोय, तर क्वेश्चन्स जे असतात ते स्वॅप केलेले असतात. एक सेट असतो,
तुम्हाला जो पहिला प्रश्न असेल तो समोरच्याला 30-40 कोणता पण असू शकतो. त्यामुळे तुम्ही बघून पण काहीच उपयोग होणार नाहीये. तुम्हाला तो क्वेश्चन सापडणार पण नाही, कारण की शेजारच्या मुलांचे तुमच्या अराउंड मध्ये जे 4-5 मुलं इकडे 2 पुढे मागे कोणाचाच तुम्हाला सिमिलर नंबरचा क्वेश्चन भेटणार नाहीये. त्यामुळे वेळ वाया घालूच नका या गोष्टीत. अभ्यास केलाय तेवढंच द्या, त्याचाच प्रॉपर रिव्हिजन करा आणि आजची रात्र टेन्शन घेऊ नका. जितकं वाटेल तितकं रिव्हिजन करा. लवकर झोपायचा प्रयत्न करा, लवकर उठा, सकाळी वाटलंच तर थोडंफार अभ्यास करा. ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त काही अभ्यासामध्ये गुंतू नका, थोडंफार माइंड रिलॅक्स ठेवा आणि शक्यतो जितक्या लवकर होईल तितक्या लवकर एक्झाम सेंटरला पोहोचा, जेणेकरून तुमच्या प्रत्येक पुढची गोष्ट व्यवस्थित होईल आणि तुमचं डिस्ट्रॅक्शन होणार नाही की एक्झामपासून दुसऱ्या बाकीच्या गोष्टी व्हॅलिडेशन वगैरे, ॲडमिट कार्डच नाही आणलं, हे नाही ते नाही, कोणत्या गोष्टीपासून डिस्ट्रॅक्ट होऊ नका. फोकस राहा आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी. थँक्यू.